नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने किरण विष्णू नागती यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांसाठी आरोग्य कार्ड या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा, तपासण्या व उपचारांवरती सवलत मिळणार असून आजारपणात होणारा आर्थिक भार कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. या आरोग्य कार्डचं वाटप माजी ज्येष्ठ नगरसेवक भास्कर पाटील व किरण नागती यांच्या हस्ते करण्यात आलं. या आरोग्य कार्डांतर्गत सामान्य तपासणी, रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, MRI, CT स्कॅन, डायलिसिस, शस्त्रक्रिया, हॉस्पिटल सेवा, औषधांवरील सवलती यांसारख्या 21 आरोग्य सेवांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी या कार्डचा मोठा उपयोग होणार आहे. वी आर फॉर यू या ब्रीदवाक्याखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज आणि कमी खर्चात उपलब्ध करून देणे. आज वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवरती ही योजना नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. आरोग्य कार्डबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. ठाणे परिसरात या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आरोग्य क्षेत्रामध्ये हा उपक्रम एक सकारात्मक आणि उपयुक्त पाऊल ठरत आहे. मी आचार्य यात्रेकर्त्याची शीला वागळे बोलते. गेली 25 वर्ष आम्ही किरण नागतीला ओळखतोय. किरण सर्वतोपरीने या कार्यात मदत करतो सगळ्यांना आणि आचार्य यात्रेकर्ता आणि अभिनयकर्ता एकत्र एकाच व्यासपीठावर चालल्यामुळे आम्हाला त्याची खूप मदत आहे. तसंच इकडच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना जे एकटे राहतात किंवा करोना पिरियडमध्ये त्याने केलेलं एवढं कार्य, त्यासाठी आम्ही त्याला आचार्य यात्रेकर्त्यातर्फे पुरस्कारही दिला होता आणि खरंच त्याचं कार्य खूप मोठं आहे आणि कधी कितीही रात्री हात मारा तो धावत येतो याचा अनुभव मी सुद्धा स्वतः घेतलेला आहे. प्रभाग क्रमांक 21 VRU या माध्यमातून आरोग्य कार्डची सेवा चालू केलेली आहे आणि प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी ज्या ज्या सुविधा पाहिजे असतात नागरिकांना, प्रत्येक म्हणजे रक्तदान असतं किंवा कोणाला औषधाची गरज असते, कोणाला अशा प्रत्येक कुटुंबाला काही ना काहीतरी गरज असते आणि किरण नागती यांच्या माध्यमातून आरोग्य कार्ड देण्यात आलेला आहे आणि त्याचा नागरिकांनी लाभ घेण्यास पण सुरुवात केलेली आहे. त्यांनी अँब्युलन्स सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ज्या खूप बिलं होतात त्यांची सुद्धा कमी ह्याच्यामध्ये आहे. नंतर रक्त तपासणी असो, ब्लड टेस्ट असो, अशा सर्व सुविधांमध्ये त्याच्यामध्ये किती लोकांना सेवा कशी देता येतील ह्या माध्यमातून ते कार्ड वाटप केलेलं आहे आणि जवळ हा नागरिकांनी 17,500 त्यांनी कार्ड वितरित करायचे ठरवलेलं आहे. पण जी लोक प्रभाग क्रमांक 21 मध्ये आहेत आणि प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन त्याचं रजिस्ट्रेशन आम्ही करणार आहोत आणि प्रत्येक कुटुंबाला ते कार्ड कसं मिळेल त्याची आम्ही काळजी घेणार आहोत. वी आर फॉर यूचं आरोग्य कार्ड ज्याचं खरं तर आपण 3 महिन्यापूर्वी अनाऊन्स केलं होतं, ज्याचं अनावरण हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते आणि खासदार संसदरत्न ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र मस्के साहेब यांच्या हस्ते झालं होतं. अर्थातच त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होतं. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याचे अनुभव लोकांनी घ्यायला सुरुवात केली आणि आता वाटपाला सुरुवात झाली. वाटपाला सुरुवात झाल्यानंतर एक अनुभव असा आला की संपूर्ण प्रभागामध्ये ह्या ज्या 21 सेवा आहेत, ज्या विविध ठिकाणी कोण ना कोण घेतंय, म्हणजे कोणाला तरी अँब्युलन्स लागते, कोणाला तरी दुर्दैवाने अंत्यविधीची सेवा लागते, कोणाला तरी योग सेवा लागते, कोणाला तरी रक्त तपासणीसाठी सेवा लागते. अशा 21 प्रकारच्या सेवा ह्या आधीच बऱ्याच जणांनी घेतलेल्या आहेत. पण ते आता बाउंड करून एक कार्ड आणल्यामुळे प्रत्येक घरामध्ये ते कार्ड पोहोचतंय आणि आपण मला खूप बरं वाटतंय की 17,500 रजिस्ट्रेशन हे ह्या प्रभाग क्रमांक 21 मधल्या नागरिकांनी आतापर्यंत केलेलं आहे. कुटुंबियातल्या प्रत्येक सदस्यांसाठी हे कार्ड असल्यामुळे हे कार्ड त्यांच्यासाठी खूप फायद्याचं ठरणार आहे आणि वी आर फॉर यू ची टीम ही प्रत्येक घराघरामध्ये जाऊन ही सेवा देण्यासाठी आता सज्ज झाली. तरुण तडफदार झुंजा नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे कार्यसम्राट ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले यांचा वाढदिवस ठाण्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. सकाळपासूनच ठाणे शहरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. संदीप लेले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पाचपाकळी परिसरातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, हितचिंतक, विविध सोसायट्यांमधील पदाधिकारी, भाजपाचे, शिवसेनेचे कार्यकर्ते, बंधू
येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित बांधवांनी संदीपजी लेले यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेत भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात युतीची बोलणी सुरू असताना दुसरीकडे ज्या प्रभागामध्ये दोन्ही पक्षाची ताकद आहे तिथे मात्र शिंदे सेनेचे कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसत आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौपाडा परिसरात मागील टीएमसी निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपाचे 4 नगरसेवक निवडून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. याच नौपाड्यात आता शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मैत्रीपूर्ण लढत होईल असं अनेकांना वाटलं होतं, परंतु आता युती होणार असून येथील जागा भाजपाच्या पारड्यात पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने नौपाडा येथील बीके बिन परिसरामध्ये एकत्र जमून येथील जागा आम्हाला मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी शिवसैनिकांनी केलेली आहे. नौपाडा भागात तळागाळातील शिवसैनिक व लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरून ग्राउंड रियालिटी तपासा अशी मागणी वरिष्ठांकडे केली होती. शिवसेनेचा बालेकिल्ला दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा. एकनाथ शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. खासदार नरेश म्हस्के आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पक्षश्रेष्ठींनी याकडे लक्ष देऊन पक्षवाढीसाठी नौपाडा प्रभाग शिवसेनेकडे पुन्हा येण्यासाठी स्थानिकांना संधी द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक भास्कर पाटील, ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, समाजसेवक प्रीतम राजपूत, समाजसेविका सीमा राजपूत यांच्यासह प्रभाग क्रमांक 21 मधील सर्व शिवसैनिक पदाधिकारी येथे उपस्थित होते. 67 पासून या नौपाडा भागामध्ये आम्ही शिवसेनेचं काम करतोय. प्रीतम प्रेमसिंग राजपूत असोत, प्रकाश परांजपे आहेत, मोदा जोशी आहेत, नंतर विलास सामान आहेत आणि हा नौपाड्याचा बालेकिल्ला आम्ही इथपासून टिकून ठेवलेला आहे. फक्त आणि म्हणून आम्ही शिवसेना पक्षाकडे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी करतोय की आमचा शिवसेनेचा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी सगळ्या महिला आणि सगळे कार्यकर्ते तत्पर आहेत. त्याच्यामुळे हा शिवसेनेचा बालेकिल्ला टिकवण्यासाठी आम्हाला तुमची ताकद पाहिजे. आम्हाला युती नको आहे. पहिलं म्हणजे पक्षाचा आदेश हा महत्वाचा असतो, तो आम्ही 100% पाळणार आहोत. पण आजची ग्राउंड रियालिटी काय आहे, तिथल्या ज्या जमलेल्या महिला आहेत त्यांच्या मनात काय चाललंय आणि गेले 25 वर्ष 30 वर्ष भास्कर पाटील असतील, प्रेमसिंग राजपूत असतील, हिराकांत परडे असतील, विलास सामान असतील, या नगरसेवकांनी जोपासलेला बालेकिल्ला आहे. आणि त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत येते. प्रत्येक घरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत, प्रत्येक वाडीमध्ये पोहोचलो, आम्ही प्रत्येकाचं आम्ही काम करतोय. आणि एवढं सगळं केल्यानंतर आज लोकांचा एवढा उत्साह, आज या महिला या कुठल्या पक्षाच्या नाही, कुठल्या ह्या आले नागरिक आले आणि यांचं म्हणणं आहे की हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहायला पाहिजे. त्यासाठी आमची मागणी मुख्यमंत्र्यांना, खासदार नरेश म्हस्के साहेब यांना विनंती आहे की तुम्ही ग्राउंड रियालिटी बघा. आज लोकांचा प्रतिसाद बघा, या महिलांचं काय म्हणणं आहे, लाडक्या बहिणींचं काय म्हणणं आहे ते बघा आणि तो तुम्ही निर्णय घ्या. आमचं म्हणणं असेल जर युती होणार असेल तर आम्हाला मैत्रीपूर्ण लढत द्या, आम्ही लढायला तयार आहोत. फक्त आम्हाला लढायच्या हवं नका. शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेले 40 वर्ष इथे आपल्या दिघे साहेबांच्या तालमीत वाढलेले ते भास्कर पाटील साहेब, प्रमोद राजपूत, विलास सामंत, हिराकांत परडे, सुजाता भास्कर पाटील, अनिता बिर्जे अशा सगळ्या बिना मालुसरेताई इथून त्यांनी ठाणे महानगरपालिकेचं नेतृत्व केलेलं आहे आणि इथून आपले खासदार पण होऊन गेलेले आहेत, आमदार पण होऊन गेलेले आहेत. 2017 मध्ये काही कारणास्तव आपल्याकडून हा शिवसेनेकडून हा मतदारसंघ निसटला तरी आपले जे कार्यकर्ते आहेत सगळे अहोरात्र इथे मेहनत करतायत, घरोघरी पोहोचतायत. तर याच माध्यमातून आमची वरिष्ठांना विनंती आहे की आम्ही युती धर्म नक्की पाळणार. साहेबांच्या शब्दाच्या बाहेर आम्ही कुठेच नाही, पण आमची ही विनंती की याच माध्यमातून योग्य तो निर्णय व्हावा व सगळ्यांना न्याय मिळावा. म्हणजे 2017 मध्ये काही कारणास्तव आपला किल्ला निसटला, पण तरी कोणी पदाची चिंता न करता किंवा आपल्याकडे काय पद आहे नाही आहे याचा विचार न करता प्रत्येक जण या प्रभागासाठी काम करतोय, प्रत्येक कार्यकर्ता काम करतोय आणि घराघरापर्यंत आपल्या कामाने पोहोचलेला आहे. तर आपल्या सगळ्या लाडक्याच्या बहिणी आहेत, त्या लाडक्या भावाला म्हणजे सांगण्यासाठी आले आहेत की शिंदे साहेब म्हणजे लाडक्या भाऊ आम्ही तुमच्या बरोबर आहोत. 40 वर्ष इथे प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचा भगवा इथे डोलांनी फडकत आला आहे गेले 40 वर्ष. तर आमची अशी इच्छा आहे का शिंदे साहेबांनी जो विचार करतील हा योग्यच विचार करतील. परंतु हा गेले कित्येक 40 वर्ष इथे भगवा फडकला, तर आमच्या ह्या 4 उमेदवारांचा शिंदे साहेबांनी योग्य विचार करावा आणि इथे माननीय डोलानी महानगरपालिकेवर आपला भगवा आणि आपला महापौर बसावा हीच आमची इच्छा आहे. शिवसेनेचे जे आता आमच्या प्रभागात शिवसेनेचं काही कारणास्तव नव्हतं, आता आम्हाला त्यांना पुन्हा
संधी द्यायची आणि साहेबांना एकच विनंती आहे की प्रभाग क्रमांक मध्ये आमच्या या 21 मध्ये नौपाडा विभागामध्ये आम्हाला आमचा शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी पायरे साहेब असू दे किंवा रजपूत फॅमिली असू दे, त्यांनी कुठलीही कमी केली नाही. सगळ्यांनी भरभरून सांगितलं. एवढंच सांगेल की आम्हाला शिवसेना का हवं, तर आज आमच्या संकटकाळी आम्हाला आधार देण्यासाठी, आमच्या जनहिताचा विचार करण्यासाठी आणि कायम आम्हाला तारण्यासाठी आम्हाला शिवसेना हवे. गेल्या 35 वर्षापासून शिवसेनेने नौपाड्यामध्ये स्वतःचं असं वर्चस्व गाजवलंय. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शंकेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था शिवसेना नौपाडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 21 मधील यश आनंद सोसायटी आणि परिसरातील गरजू निराधार आणि विधवा महिलांकरिता सरकार मान्य कोर्स मोफत राबवण्यात आला. 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2025 या दरम्यान ब्युटी पार्लर आणि मेकअप कोर्स घेण्यात आले होते. यामध्ये कोर्सचा अभ्यासक्रमाचा देखील समावेश करण्यात आला होता. आयब्रोज, ब्लीच, हेअरकट, साडी ट्रेपिंग, फेशियल, हेअरस्टाईल, मेहंदी, वॅक्स, सिंपल मेकअप, नॅचरल मेकअप, पार्टी मेकअप, सेल्फ मेकअप, एंगेजमेंट मेकअप इत्यादींचं प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणामध्ये सहभागी महिलांना सरकारी सर्टिफिकेट व मोफत ब्युटी पार्लर व मेकअप साहित्याचं किट देण्यात आलं. लागणाऱ्या पार्लर उपयोगी वस्तूचा देखील याच्यामध्ये समावेश होता. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक व समाजसेविका सीमा प्रीतम राजपूत, मयुरा ब्युटिशियन अँड मेकअप आर्टिस्ट व समाजसेविका मयुरा राकेश लोहाटे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रभाग क्रमांक 21 मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाजसेविका सीमा राजपूत यांनी सगळ्यांचे आभार देखील मानले. श्री शंकेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि प्रभाग क्रमांक 21 मधील शिवसेना यांच्या विद्यमानाने आम्ही महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना त्यांचं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आम्ही त्यांना सरकारमान्य ब्युटी पार्लरचा मोफत कोर्स उपलब्ध करून दिला आहे. आणि त्यांना हा कोर्स कंप्लीट केल्यावर सरकारचं सर्टिफिकेट पण मिळणार आहे की जेणे त्यांचा उपयोग त्यांना बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी होईल आणि ते स्वतःचं पार्लर पण त्याच्यात म्हणजे ओपन करू शकतात आणि स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहू शकतात. हे आम्ही त्यांच्यासाठी करून दिलेलं आहे. जसं लाडकी बहीण योजना आली तसं आम्ही ठरवलं की महिलांसाठी काहीतरी त्यांच्या सक्षमीकरणासाठी केलं पाहिजे. आणि इकडच्या महिलांची मागणी आली होती की आम्हाला ब्युटी पार्लरचा कोर्स तुम्ही जर उपलब्ध करून दिला तर ते आता त्याला आता खूप डिमांड आहे ब्युटी पार्लरचं आणि मेकअप पण त्याच्यामध्ये शिकवला जाणार आहे आणि तो पूर्ण 1 महिन्याचा त्यांच्यासाठी कोर्स उपलब्ध आम्ही करून दिलेला आहे. माझे नाव ज्योती गडेचिकडे, प्रभाग क्रमांक 21 मधनं शिवसेना शाखेमधनं बोलत आहे. सरकार मान्य कोर्स महिलांसाठी खूप गरजेचे आहे आणि पार्लर हा म्हणजे उपयोगासाठी आहे. जेणेकरून ज्यांना गरज असते ते घरी बसून सुद्धा करू शकतात आणि हा म्हणजे स्वतःसाठी खूप उपयोगाचा आहे. सीमा मॅडमचे मी आभार मानते. नमस्कार, मी मोनाली फुले प्रभाग क्रमांक 21 मधून आहे. सीमाताई यांनी आम्हाला
म्हणजे सरकारमान्य कोर्स आहे जो ब्युटी पार्लरचा, त्यासाठी आम्हाला त्यांनी प्राधान्य प्रथम दिलं आणि त्याचं जे सामान असतं म्हणजे आम्हाला पुढे उपयोगी येईल किंवा आम्ही म्हणजे घरी असतो ज्या महिला त्यांना पण त्याचा उपयोगी होईल त्या याचा सामानांचा. आणि त्यांनी आम्हाला जो कोर्स शिकवत आहे बेसिक कोर्स, ते आता भरपूर स्कोप आहे जर पार्लरचा आपण बघितलं तर आम्ही म्हणजे एवढं करू शकत होतो. मॅडममुळे आम्हाला ती पण संधी मिळाली आहे. मी सुनीता नारायण कंतोचे, मी प्रभाग क्रमांक 21 मधून बोलते. शिवसेनेतर्फे श्री शंकेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी आज आम्हाला गरजू महिलांसाठी फ्रीमध्ये ब्युटी पार्लर कोर्सेस उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सीमाताई राजपूत यांचे खूप खूप आभार मानते. तसेच त्यांच्यामुळे आज आम्हाला त्यांनी जे काही सामान दिले आहे त्याचा आम्ही पुरेपूर वापर करून आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभे राहून आम्ही आमचा उदरनिर्वाह करू शकतो. आणि त्या सर्टिफिकेटमुळे आज आम्हाला एवढा मोठा फायदा होणार आहे की जरी आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून जर का आम्हाला जर कुठे छोटासा बिझनेस करायचा असेल तर आम्ही त्या सर्टिफिकेट वरती बँकेतून लोन घेऊन आम्ही आमचा उदरनिर्वाह पूर्णपणे करू शकतो. नमस्कार, माझं नाव मयुरा लोहाटे. हा जो क्लास चालू केला त्याची मी ट्रेनर आहे. सगळ्यात पहिले वहिनींचे खूप खूप आभार, कारण की लहान मुलांचे वह्या-वाटप असो ते ज्येष्ठ नागरिकांच्या आधार कार्ड, ई श्रम कार्ड, आयुष्यमान कार्ड या सगळ्यांच्या सेवा वहिनींनी आजपर्यंत करत आलेल्या आहेत. असंच सेवा करता करता लाडकी बहीण योजना तर आपली चालूच आहे. त्याच्याच अनुषंगाने वहिनीच्या मनात आलं की आपण अशा महिलांसाठी पण काहीतरी करूयात जेणेकरून ते आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहतील. हा आम्ही क्लास जेव्हा वहिनींच्या मनात आलं तेव्हा मी हा क्लास करायची सुरुवात केली. क्लास घेत असताना लक्षात आलं की हा क्लास झाल्यानंतर ह्याच्यासाठी वस्तूंची गरज आहे. यासाठी आम्ही वहिनींनी वस्तू उपलब्ध करून दिल्या. वस्तू उपलब्ध करून दिल्यानंतर हा क्लास पूर्ण झाल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळणार आहे त्याचा महिलांना नक्कीच उपयोग होणार आहे. आणि त्या बँकेतून लोन वगैरे काढण्यासाठी किंवा स्वतःचा पार्लर वगैरे पुढचा व्यवसाय चालू करण्यासाठी ह्या महिलांना खूप उपयोग होणार आहे. त्याच्यासाठी मी वहिनींचे खूप खूप आभार मानते. सालाबादप्रमाणे यंदाही श्री साईबाबा मंदिराचा 29वा वर्धापन दिन श्रीनगर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय. या निमित्ताने मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. कार्यक्रमाची सुरुवात काकड आरतीने झाली. त्यानंतर साई रुद्र अभिषेक, साई ओम हवन, मध्यान्ह आरती, मंगल आरती, सांज धूप आरती, सत्यनारायण महापूजा, महाभंडारा, स्वराज्ञी महिला मंडळातर्फे साईबाबा भजनाचा कार्यक्रम येथे संपन्न झाला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळालं. या वर्धापन दिन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, महाराष्ट्र राज्याचे सचिव राम रेपाळे यांच्यासह माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, नारायण पवार, योगेश जानकर, जितेंद्र वाघ, गायमुख सिंग स्नॅन, प्रकाश शिंदे, संध्या मोरे, विलास जोशी यांसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. वर्धापन केले चांगल्या पद्धतीने आमचे मनोज शिंदे, आमचे मनोज शिंदेचे वडील तुकाराम शिंदे आणि त्यांचे सहकारी चांगल्या पद्धतीने आयोजित करतात. बघा ना किती भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. बरोबर भंडाराचा हे असतो, बरेच अनेक कार्यक्रम असतात, भजन असो, कीर्तन असतं, अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम ते राबवले जातात. म्हणून असेच कार्यक्रम राबवत जावा असेच मनोज शिंदे आणि त्यांच्या मित्रमंडळाला धन्यवाद. धन्यवाद. राबोडी भागात माजी पोलीस अधिकारी अजित पालकर यांच्या पत्नी अश्विनी पालकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला आहे. यावेळी अश्विनी पालकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेशी प्रेरित होऊन सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केलाय. समाजहित, महिला सक्षमीकरण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी अश्विनी पालकर यांचं पक्षात स्वागत करत त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. निवृत्त पोलीस अधिकारी पालकर साहेबांचा नाही तर त्यांच्या श्रीमतींचा प्रवेश झालेला आहे. खर तर 10 नंबर वॉर्ड हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा असलेला वॉर्ड. हा गेले कित्येक वर्ष राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. आव्हाड साहेबांना मानणारे लोक आणि मतदार या ठिकाणी होते. वास्तव आहे की आमच्यातले 4 नगरसेवक सोडून गेले आणि जिथे जिथे आमचे नगरसेवक होते आणि सोडून गेले तिकडे आम्ही
खऱ्या अर्थाने जोर लावतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पालकर ताईंना आम्ही या ठिकाणी पक्षात प्रवेश दिला. आमची अशी इच्छा आहे की एक कडवी झुंज आम्ही या 10 नंबर पॅनलमध्ये देऊ आणि जो त्याचा पहिला पाय आज आम्ही टाकलाय तो ताईंना प्रवेश देऊन टाकलाय. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, पालकर साहेब हे गेले कित्येक वर्ष राबोडीमध्ये मोठे झालेत, तिथेच त्यांचं कार्य होतं. ताई आणि आमचे मित्र त्यांचा चिरंजीव हे देखील चांगला जनसमुदाय त्यांचा आहे आणि चांगलं त्यांचं कॅरेक्टरसाठी त्यांची ओळख आहे. यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे नक्कीच राष्ट्रवादीची ताकद त्या 10 नंबर प्रभागात वाढणार. सालाबादप्रमाणे यंदाही देशमुख एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत श्री गणेश क्लासेस आजी माजी विद्यार्थी भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे हे 15वे वर्ष आहे. या भव्य क्रिकेट स्पर्धांचा उद्घाटन समारंभ शिवसेना विभाग प्रमुख व कार्यसम्राट माजी नगरसेवक एकनाथ भुईर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शन आणि मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे माजी गटनेते नगरसेवक दिलीप बारटक्के, माजी नगरसेविका कांचनताई चिंदरकर यांची उपस्थिती लाभली. संस्थापक अध्यक्ष प्राचार्य सतीश देशमुख, संचालिका भारती देशमुख यांनी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेमध्ये ठाणे शहरातील जवळपास 500 खेळाडूंनी क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सुद्धा वाखाणण्याजोगा होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 3 जानेवारी रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेते ठरलेले आहेत साठेनगर येथील छावा प्रतिष्ठान, तर द्वितीय पारितोषिक विजेते हाजुरी येथील बालचैतन्य मित्र मंडळ, तर तृतीय पारितोषिक विजेते नेहरूनगर पॅकर्स हे ठरलेले आहे. उत्कृष्ट संघ म्हणून या ठिकाणी युवा प्रतिष्ठान आंबेवाडी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर अतिशय शांतताप्रिय व नियोजित वेळेमध्ये हा भव्य क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. आजी माजी विद्यार्थ्यांनी जीवाचे रान केलं. या स्पर्धा यशस्वी पार पाडण्याकरिता त्यांचं देखील मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे. संस्थापक अध्यक्ष प्राचार्य सतीश देशमुख व भारती देशमुख यांनी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत या संदर्भातली माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. आजचा हा कार्यक्रम म्हणजे खरोखरच एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये देशमुख एज्युकेशन ट्रस्ट चे श्री गणेश क्लासेस क्रिकेट स्पर्धा, भव्य क्रिकेट स्पर्धा याचं 15 वर्ष आहे आणि या भव्य क्रिकेट स्पर्धामध्ये क्लासेसचे जे आजी विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी आहेत, हे उत्स्फूर्तपणे भाग घेतात. यामध्ये पूर्ण ठाणे शहरातील विविध नगरातून येणारे विद्यार्थी, माजी विद्यार्थी हे या स्पर्धेमध्ये भाग घेतात. खरोखर काही विद्यार्थी पुण्यावरून आलेले आहेत, काही एक विद्यार्थी औरंगाबादवरून आलेले आहेत. बरोबर, मला खरोखर अभिमान वाटतो. एका मुलीने दुबईवरून फोन केला होता, सर तुमचं आमंत्रण आलंय पण मला थोडी अडचण आहे म्हणून येऊ शकत नाही. ही एक अभिमानाची गोष्ट आहे की गणेश क्लासेसचे माजी विद्यार्थी आज 7 समुद्रा पलीकडे गेलेले आहेत आणि तरी सुद्धा त्यांची नाळ या गणेश क्लासेस बरोबर जोडलेली आहे. आणि म्हणून आपल्या क्लासेसचे विविध उपक्रम जे असतात त्याच्यामध्ये विद्यार्थी सक्रिय सहभागी होतात. आपले विद्यार्थी राजकारणामध्ये सक्रिय सहभागी आहेत. माझ्या बाजूला असलेले उपविभाग प्रमुख संतोष मस्के आहेत, उपशाखा प्रमुख संतोष मस्के आहेत, त्याचबरोबर शाखा प्रमुख प्रकाश कोंडले आहेत. असे विविध समाज कार्यामध्ये ज्यांनी आपली धुरा खांद्यावरती घेतलेले असे सुद्धा विद्यार्थी आहेत. कोणी पोलीस खात्यामध्ये आहेत, आज रोहन दुर्गे पोलीस खात्यामध्ये आहेत, ते इथं आहेत. योगेश पाटील जे पोलीस खात्यामध्ये ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपली विद्यार्थिनी जी तहसीलदार, नायब तहसीलदार झाली होती, त्याचबरोबर वकील, वर्षातून एक तरी वकील विद्यार्थी बनतो, खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. पण या सर्वांमध्ये सुद्धा एक महत्वाची एक ऋणानुबंध एक नाळ आहे, ते सगळेजण बॉन्डिंग इथे बांधलेले आहेत. ते म्हणजे गणेश क्लासेस आणि गणेश क्लासेसचे शिक्षक. हा एक परिवार आहे, हा अथांग महासागर वाढत चाललेला आहे आणि या महासागरामध्ये खरोखर मन तृप्त झाल्यासारखं मला वाटत आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.